आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्या महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं असं होता कामा नये की आचारसंहिता लागल्यामुळं कुठली अडचण निर्माण झाली, हे होता कामा नये. याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असो, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळतंय. जिल्हा परिषदची आचारसंहिता कधीपर्यंत ते मला माहिती नाही. तो निवडणूक आयोगाचा पूर्णपणे अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारीच्या आत हे सगळं संपवायचं. परंतु नंतर सुप्रीमने सांगितलं की 50% पुढे आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50%च्या पुढे, मराठवाड्यातलं मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत. त्याच्यामुळं आता निवडणूक आयोग ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे. मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील, असं 2 टप्प्यामध्ये. जास्तीचे एबी फॉर्म त्यांच्याकडून जवळपास 70 एबी फॉर्म वाटण्यात आले. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये कालच छाननी झालेली आहे. त्याच्यामुळं उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडेच. एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात, प्रत्येक अ ब क ड त्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले आहेत ते पाहिले जातील आणि त्याच्यातून काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेलेले असतील तर ते मागे घेण्यात येतील.